आई या या हा आता दर्शन घ्यायचं आणि जेवायलाही थांबायचं. अहो गुणा भाऊजी, अरे श्रीनिवास अरे ये 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 श्रीनिवास, स्वागत स्वागत आहे वहिनी, स्वागत आहे तुमचं. आणि बरं का श्रीनिवास, नाही आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलंय आम्ही. त्यात आज खास मुहूर्त, त्यामुळे देवीची पूजा अर्चा आणि होमही ठेवलाय. तुम्ही आलात, बरं वाटलं. अरे तुम्ही बोलवणार आणि आम्ही येणार नाही असं शक्य आहे का? तेही खरंच आहे. आणि बरं का, नाही नाही विवाहासाठी नवरा मुलगी नवरी मुली सगळे आलेले आहेत, पण ज्यांचे संसार मुरलेत त्यांनीही आवर्जून आशीर्वाद घ्या, कारण तुमच्या सहजीवनाकरता तेही आशीर्वाद फार महत्वाचे आहेत. अर्थात भाऊजी, अहो देवीचा आशीर्वाद तर घेणारच. लक्ष्मीताई, तुम्ही दोघेच आलात का? बाकी सगळे कुठे आहेत? नाही ते अरे, हे- काय येत आहेत सगळे. अगं, हॅलो आई काय आहे? किती उशीर केलाय, मदतीला नाही आलीस आणि तू. अगं घरी पण गडबड होती ना. ठीक आहे ना. बरं या ना, चला ना. चालेल. सावकाश. मंदिर किती छान सजवलंय ना. ना गुरुजी नमस्कार. नमस्कार, नमस्कार. आई मी आहे. हो सावकाश. तुम्हा दोघांशी थोडं बोलायचं होतं. नाही तेच मी बोलले होते ना. तुम्ही सांगितल्याप्रमाणे भावनासाठी मी एक अतिशय उत्तम स्थळ शोधलंय. खरंच हो, हा उत्सव झाला ना की मी तुमची भेट घालून देतो. तुमच्यासारख्या भल्या माणसांचं चांगलंच व्हावं. धन्यवाद गुरुजी. नमस्कार. भेटूयाच नंतर. हो. ओम भद्रं कर्णेभिर्देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रास्तिरैरङ्गैस्तुष्टुवाप्तसर्वं असं ऐकून ऐकू, पण किती वर्ष माझ्यावर राग धरून या उत्सवाच्या निमित्ताने तरी तो माझ्यावरचा राग विसरेल का? इतक्या वर्षांचा अबोला दूर होईल का? बाबा मला माफ करा, पण मी ह्यांच्याशिवाय नाही जगू शकत, म्हणून लग्न केलं. त्याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाहीये आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली?
बरोबर बोललात दादा. नाही आहे श्रीनिवासचं हक्काचं घर, पण एक दिवस आम्ही दोघं मिळून स्वतःचं हक्काचं घर बांधू आणि त्याच्या वास्तुशांतीला तुम्हा सगळ्यांना नक्की बोलू. बाबा, जोपर्यंत आम्ही स्वतःचं हक्काचं घर बांधत नाही तोपर्यंत ही लक्ष्मी तुमच्या घराचा उंबरा ओलांडणार नाही. शब्द आहे तिचा. कुठे दिसत नाहीये, बोलवा त्याला. संपतराव, अहो पूर्वीही इथे कुठे दिसत नाहीये. असतील जवळपासच कुठेतरी. चला आपण पुढच्या तयारीला लागूया. हो हो, लोकांचं स्वागत करायचं आपल्याला. चला चला. पूर्वी काय ठरलंय आपल्या लग्नाबद्दल? काय ठरलंय म्हणजे मी काय ठरवणार आहे? आपल्या आई वडिलांनी आपला साखरपुडा केला, इतकंच. तर तसं नाही बोलत आहे मी. आपण कधी जाऊन सांगायचं त्यांना की आपल्याला लग्न करायचं नाहीये म्हणून? पूर्वी आजचा दिवस पवित्र आहे. आज जर देवीसमोर मंगळसूत्र घातलं ना तर संसार सुखाचा होतो असं म्हणतात. इथे लग्न झालेली जोडपी 7 जन्मांसाठी बांधली जातात. म्हणूनच तर तुझ्या आणि माझ्या वडिलांनी हा सामूहिक विवाह सोहळा ठेवला इथे. तुला काय वाटतंय, आजच्या स्पेशल दिवशी ते लग्नाचा विषय नाही काढणार आहेत का? पप्पा जर अचानक बोलले की राहा बोल्या रुपये, पूर्वी काय करणार आहोत मग आपण? सिद्धू चिल चिल, असं काही होणार नाहीये. तुझ्या आजीला असं वाटतं की तू गाडे पाटील आहेस तर तुझं लग्न थाटामाटातच व्हावं. त्यामुळे आजच्या दिवसाबद्दल तू नको टेन्शन घेऊस, असं काही होणार नाहीये. ओके? पूर्वी तुला खरंच असं वाटतंय? हो. थँक्स यार पूर्वी, कमाल बोललीस तू. म्हणजे मला खरंच जाम रिलॅक्स वाटतंय आता तुला. अगं कर. चल, मला जाम काम आहेत, मी येतो. हां, बाय. काय चाललंय मग? तिकडे होम हवन सोडून इथे गप्पा मारताय? काही झालंय का? सिद्धू काय बोलला का? हे बघ, तसं काय असेल ना तू मला सांग. हो वहिनी, मी सांगेन. पण नाही, ते सिद्धू तुला लग्न तर करायचंय ना? हो. चालेल तर मग. अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात जोडप्यांमध्ये, आणि त्यामुळे तुझा मूड खराब करून नको घेऊ. काय आलेच मी. कोण जाणे, पण आज जर मला सिद्धू सोबत बोहल्यावर उभं केलं असतं तर मला खरंच खूप आनंद झाला असता. कशी काय पडत गेले मी सिद्धूच्या प्रेमात, माझं मलाच कळलं नाही.
हे रुमाल शोधतायत आणि नेमका लक्ष्मीताईंचा रुमाल माझ्या हाती आला. आता उपस्थितांपैकी होमामध्ये वाहण्यासाठी काही आवती आणली असेल तर ती तुम्ही अर्पण करू शकता. थांबा. सिद्धू, सिद्धू, अरे इकडे कुठे चाललास? अहो तिथे जरा काम. जिच्यासोबत भविष्याचे स्वप्न रंगवतोस ना ती इकडे आहे. भेटलो आता पूर्वीला. पूर्वी? अरे मी तर भावनाबद्दल. एक मिनिट, म्हणजे घरच्यांनी तुझं लग्न पूर्वीशी जमवलंय आणि त्यामुळे तूही लग्नाला तयार झालास की काय? आणि तसं असेल ना तर ओकेच आहे म्हणा. वहिनी मला खरंच कधी कधी कळत नाही हो. मी नेमकं कोणाच्या बाजूने आहे? असं का विचारतोस सिद्धू? पूर्वीच मला म्हणत होती की तुम्ही काही ना काही कारण काढून तिच्यापाशी जाता आणि आमच्या लग्नाबद्दल बोलता आणि तिच्याशी हे पण बोलता की लग्न करा लग्न करा. पण माझ्याशी बोलताना तुम्ही भावना मॅडमबद्दल बोलतात का? ते सिद्धू, हे बघ, तुला जर माहिती आहे ना पूर्वी आणि तुझं लग्न व्हावं अशी पप्पांची मनापासून इच्छा आहे आणि आईलाही हेच हवं आहे आणि घरात पूर्वी सगळ्यांना आवडते, अगदी मलाही. हे बघ, तुझं लग्न आहे, तुझ्या भल्यासाठी तुझ्या मनासारखं व्हावं असं मला वाटतं. आणि हे बघ, म्हणून तुला मनापासून जिच्याशी लग्न करावं असं वाटेल ना तिच्याशी लग्न करावं म्हणून मी बोलते सगळ्यांशी. कोणाच्या मनात काही असू दे, लग्न तर माझं भावना मॅडमशीच होणार आहे. त्यात बदल नाही होणार. झालं तर मग. आणि हे बघ, आता इतर कोणाचं काही ऐकायचं नाही. तुझ्या मनात जे आहे ना तेच तू करायचं. आणि हो, भावना आणि तिचे घरच्या आतमध्ये बसत जाऊन भेट त्यांना. आलोच. मी माझ्या कुलदेवीला आले. माझ्या कुलदेवीच्या होमात लाह्या अर्पण करण्यापासून मला कुणीही थांबवू शकत नाही. थांबवू शकतो. हा दिग्विजय प्रतापराव देशमुख थांबवू शकतो. प्रत्येक माणसाचे आयुष्य त्याचं पहिलं दैवत त्याचे आई वडील असतात आणि ज्या बाईला स्वतःच्या वडिलांचा मान राखता येत नाही, ठेवता येत नाही, अशा बाईला देवीची भक्ती करण्याचा काहीही अधिकार नाहीये. तुम्ही तुमच्या कुटुंबाला घेऊन ताबडतोब इथून निघून जा. नाहीतर आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल. लक्ष्मी, एक गोष्ट लक्षात ठेव, भक्तिभावाने केलेला नमस्कार देवापर्यंत नक्की पोहोचतो. अगं, मनात श्रद्धा असली पाहिजे. मूर्तीपूजेपासून कधीही कोणाचंही अडत नाही.
हे बघ, तुझी भक्ती निर्मळ आहे, तेव्हा तुझा नमस्कार देवीपर्यंत नक्की पोहोचणार. विश्वास ठेव. चल. मिस्टर श्रीनिवास दळवी, उगाचच मोठे मोठे शब्द वापरून आपण खूप मोठे आहोत, महान आहोत असं आणू नकोस. तू कोण आहेस, काय आहेस आणि तुझी लायकी काय मलाच काय सगळ्या गावाला माहिती आहे. आणि तुम्ही स्वतःच्या वडिलांची सामाजिक प्रतिष्ठा, त्यांचं मान मरात हे सगळं विसरून तुम्ही त्यांच्या डोळ्यात धूळ फेकलीत आणि या भिकाऱ्याशी लग्न केले. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची मुलं सुद्धा तुमच्या सोबत असंच वागतील. त्यांचंही आयुष्य बर्बाद होईल, त्यांचेही संसार उद्ध्वस्त होतील आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. तुमच्या एका मुलीचं काय झालं मला माहित आहे. ज्या दिवशी मुलीचं लग्न होतं त्याच दिवशी तिचा नवरा कार ऍक्सिडेंट मध्ये मेला. बिचारा त्याची काहीही चूक नसताना गेला. पण हे सगळं का घडलं, कशामुळे घडलं याचा कधी विचार केलाय? चूक, तुमची एक अक्षम्य चूक आणि माझा शाप. दादा बस. दादा, मला माहिती तुमच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे. आणि म्हणूनच जेव्हा मला बोललात तेव्हा मी निमूटपणे ऐकून घेतलं. एकदाही उलट उत्तर दिलं नाही तुम्हाला. पण जर माझ्या मुलांच्या विरोधात काही बोलायला जाल तर मात्र मी ऐकून घेणार नाही. आणि आम्हीही तुम्हाला ऐकवल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्यामुळे आम्ही खूप अपमान सहन केला. तुमच्या मुलांची लग्न होताना आमचा तळतळाट लागेल, त्यांना कधी सुख लाभणार नाही. लक्षात ठेवा. तू अशा काय बघताय? खरं बोललो म्हणून आश्चर्य वाटलं. तुमच्या मुलीचं काय झालं बघितलं तुम्ही? बिचारी नशीब तिचं फुटक. कारण तुमच्या चुकीची शिक्षा तुमच्या मुलांना भोगावी लागते. आणि माझा शाप आहे तुमच्या मुलाला. शाप द्यायचा? माझ्या मुलांना शाप द्यायचा? द्या, खुशाल द्या. मी पण बघते तुमच्या शापामुळे माझ्या मुलांना काय होतं ते. कारण लक्षात ठेवा दादा, तुमच्या शापाच्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये मी उभी आहे. माझ्या मुलांची आई, त्यांची आई खंबीरपणे उभी आहे. कुठल्याही शापापेक्षा आईचा आशीर्वाद खूप मोठा असतो दादा. तो आशीर्वाद मुलांना कुठल्याही संकटापासून वाचवू शकतो. आणि राहिला प्रश्न माझ्या भावनाचा, तर ती लवकरच लग्न करून एका चांगल्या घरात जाण. ती सौभाग्यवती होण्यासाठी आता काही घटकाच उरले. हा शब्द आहे का आईचा? आणि आईच्या शब्दाला आव्हान देण्याची चूक करू नका. चल लक्ष्मी, शांत. बऱ्याच वर्षांनी आपल्या गावात हा उत्सव होतोय
आणि आमच्यामुळे या उत्सवाची सुरुवात चुकीच्या पद्धतीने झाली. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्हाला माफ करा. चल लक्ष्मी, निघूया. श्रीनिवास दळवी, खोट्या माणसाला नेहमी पडती बाजू घ्यावीच लागते, मान खाली घालावीच लागते. एक गोष्ट लक्षात ठेव, या उत्सवात तुझ्या कर्माचा हिशोब मांडल्याशिवाय मी शांत राहणार नाही. दादा लक्ष्मी, आता काय नाही. चल. मॅडम, काय सुंदर दिसता हो तुम्ही आज. जणू काय नवी नवरीच. पण नीट बघताच नाही आलो तुमच्याकडे. एकदा बघू दे ना मन भरून, प्लीज. मागे बघा. मला माहिती आहे की माझं प्रेम खरं आहे आणि तुम्ही बळणार. पलट पलट. स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवस आता, मी तुझ्यात दिसतो कमल. भावना मॅडम खरंच माझ्याकडे येते? हे स्वप्न आहे की काय? आजही तू द्या, तूच सावली या दिशा. आई मला सांगत होती की आजचा दिवस खूप पवित्र आहे. आजच्या दिवशी तुम्ही देवी आईकडे कुठली इच्छा बोलून दाखवलीत ना, तर तुमची इच्छा देवी आई नक्की पूर्ण करते. आजवर तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय, म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं होतं की तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी आणि तुमच्या होणाऱ्या बायकोसाठी देवी आईकडे आशीर्वाद मागा. देवा, जिला पाहून मला आकाशात उडल्यासारखं वाटेल. पावसाळा नसतानाही माझ्या अंगावर पाऊस पडेल. कानात सनईचे सूर लग्नाची मंगलाष्टक वाजतील, असं स्वप्न मी पाहिलं होतं. ते आज भावना मॅडम ते विसरलायस का तू? अरे मग का वागतोस असा माझ्याशी?
शयन, किती भारी वाटतंय आपण या उत्सवाला आलो ते. म्हणजे बघ ना, किती प्रसन्न वाटतंय ना. थँक्यू 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 सो मच. अगं जानू, तू थँक्यू का म्हणतेस? हे बघ जानू, फक्त तू माझा विश्वास कधी मोडू देऊ नकोस. मग मी तुझी प्रत्येक इच्छा कशी करून पूर्ण करेन बघ. आणि जानू, मी फक्त म्हणत नाही आहे, आय रिअली मीन इट. आय नो जयन, म्हणून तर तू मला इथे उत्सवाला घेऊन आलास. ऑफकोर्स. आणि आता बघ, मी माझ्या जानूला या मंदिरात कसं स्टाईलमध्ये घेऊन जातो. म्हणजे अयन, अरे काय करतोयस तू? अरे हे असं जेव्हा नवी जोडपी जेजुरीला जातात ना दर्शनासाठी, तेव्हा हे असं उचलून पायऱ्या चढतात. जानू, नवऱ्याने बायकोला उचलण्यासाठी कुठल्याही देवस्थानाची गरज नाही लागत. इच्छा असली पाहिजे. आणि या देवी समोर मी हे कबूल करतो. आय एम थँकफुल जानू, तू फक्त माझी आहेस. तू या जगातली सगळ्यात सुंदर बायको आहेस. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तू माझी प्रेरणा आहेस. मी माझ्या मनातलं नीट सांगू शकलो असतो तर आज जानू कायमची माझी झाली असते. तू फक्त माझी आहे जानू, आणि मला तुला कधीच कोणासोबतही शेअर करायचं नाही. नॉट इवन विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. किती रोमॅन्टिक कपल होतं ना ते. बघ, नवरे त्यांच्या बायकांसाठी काय काय करतात. त्यात काय एवढं? तुझा जो नवरा असेल तोही करेल ना. काय तो आल्याचा चहा, चाफ्याची फुलं, त्यासोबत हेही करेल. चल. कसली खुश दिसतायत ही जोडपी. आज जर मी आणि भावना मॅडम यांच्यापैकी असतो तर काय भारी झालं असतं. देवा, काहीतरी अशी जादू करणार ज्यामुळे आमचं याच उत्सवात लग्न होईल. या. रांगेत आलात तुम्ही? काही हवंय का तुम्हाला? काकू, आम्हाला ते हवं. ओटी हवी आहे? अगं, कुमारिकांची ओटी नाही भरत बाळा, लग्न झालेल्या बायकांची भरतात. आपण एक गंमत करूया का? तुम्हाला सगळ्यांना हळदी कुंकू लावूया. हा, नीलांबरी
जरा कुंकवाचा करंडा घे, कुमारिकांना लावायचे कुंकू. आज चक्क आईंनी मला इतक्या मानाचं काम सांगितलं. इतक्या दिवसांनी का होईना ह्यांना कळलं की घरच्या थोरल्या सोन्यालाही मान द्यायचा असतो. पूर्वीकडे दे, ती लावेल कुंकू. ये बाळा, कुमारिकांना कुंकू लाव आणि त्यांचा आशीर्वाद घे. चालेल. थांब थांब थांब. ही कसली आली आहे कुमारिका? हिला कुमारिका नाही, घोड नवरी म्हणायला व घोड नवरी. कुठंही कसलंही पवित्र काम असलं की स्वतःहून आपलं अमंगल आणि अपशकुनी पावलं घेऊन पोचलीच. बाई ग, आजच्या या उत्सवात आम्हाला महागात पडेल असं काही घडवून आणू नकोस. एवढी तरी कृपा कर आमच्यावर. बरं झालं गेली. खरंच बाई, असली अपशकुनी मुलगी कुणाच्याही घरात पडायला नको. माफ करा, तुम्ही माझ्यापेक्षा मानाने वयाने खूप मोठ्या आहात, पण तरी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. आपण कुंकू का लावतो माहिती? असं म्हणतात की दोन भुवयांच्या मध्ये जेव्हा आपण कुंकू लावतो ना, तेव्हा भोवतालची सगळी सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक शक्ती त्या बिंदूतून बाईच्या शरीरात एकवटते. तिच्या संपूर्ण शरीरात भिनते आणि प्रत्येक बाईला त्या ऊर्जेची, त्या शक्तीची गरज असते. शास्त्रानुसार तर प्रत्येक बाईने कुंकू लावायला हवं. हो, मग ती कुमारिका असो, घटस्फोटीत असो, नाहीतर विधवा असो, सगळ्यांनाच त्या शक्तीची गरज आहे. आणि ज्या बायकांना सौभाग्याचा आधार नाही आहे ना, त्यांना तर खासच. कारण त्यांना समाजातल्या कठोर गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्या गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी या शक्तीची गरज भासते. आणि आता राहिला प्रश्न माझ्या भावनाचा, तर खरं तर मला सांगायचं नव्हतं, पण आता सांगेन म्हणते. माझ्या भावनासाठी एक स्थळ चालून आलंय, अगदी चांगल्या घरातलं. त्यांनी पत्रिका पाहिली आहे, त्यातले गुण दोष पाहिले आहेत. तिच्याबरोबर पूर्वी काय घडलं हेही त्यांना ठाऊक आहे, आणि तरीही त्यांना भावनाला भेटायचं आहे. मला माहिती आहे यावेळेला सगळं जुळून येणार आहे. तुम्ही काळजी करू नका, भावनाचं लवकर लग्न होणार आहे. आणि तिची आई म्हणून तुम्हाला सांगतो, कुमारिका म्हणून भावनाचा हा शेवटचा प्रसंग असेल.
भावना मॅडमसाठी स्थळ आलंय. रेणुकाताई माफ करा, तुम्ही तुमचा कार्यक्रम लवकरच भावनाचं लग्न होऊ देत आणि एकदाच तिच्या गळ्यात मंगळसूत्र पडू देत. म्हणजे तिचाही त्रास जाऊ देत आणि तिच्या घरच्यांचाही. हो नाही, लवकरच भावनाचं लग्न होणार आणि ही अपशकुनी मुलगी तुमच्या घरी तुमची सून म्हणून येणार. मग त्यांचा त्रास संपेल आणि तुमचा त्रास सुरू होईल. वेंकी, हे घे. स्वारी नाही, परत नाही करत. लाव. एवढं काय घाबरतो रे वेंकी? एवढं तर केलं मी. ये खाली तू ये. येत आहे मला, तू नको धरू. जा. मन धागा था. मी इथे कधी आले? तुझं जेव्हा तिच्या बरोबर सुरू होतं ना, तेव्हाच मी इथे आले. मी असं म्हणतेय, तुला जर ती आवडते तर बिनधास्त सांगून टाक. हा? हसतोय माझा वेंकी दादा, चकलातोय बाबा एक मुलगा. खरं खरं सांग, आवडते की नाही? सांग लवकर सांग. आवडते? सांग. आवडते? आवडते तुला ती? आवडते? आवडते? वेंकी दादा थांब थांब. रवी, काय सांगू तुला, की भावना इथे सुद्धा माझ्या भाचीला तिची मुलगी असल्यासारखी घेऊन फिरतीये. डार्लिंग, जस्ट रिलॅक्स आणि इग्नोर हर. कसं इग्नोर करू? त्या भावनाला हसताना नाही बघू शकत मी. तिच्या चेहऱ्यावर मला फक्त आणि फक्त दुःख बघायचं. हेच माझ्या जगण्याचा आता एकमेव एम आहे. ही भावनाबद्दल बोलतेय? हिचा काय संबंध भावनाशी? And we will achieve that. By hook or by crook. सुपर्णा, हाय हाय. भावनाचा आणि तुझा काय संबंध? काही नाही ग, त्या भावनाच्या पत्रिकेत दोष आहे.
म्हणजे तिच्या पत्रिकेत असं लिहिलंय, तिचं ज्या कोणाशी लग्न होईल त्यांच्या घरात कोणाची तरी डेथ होईल. आणि अगं तेच झालं. तिचं माझ्या भावाशी लग्न ठरलं होतं आणि ऐन लग्नाच्या दिवशी असं दादा आणि माझी मम्मा कायमचे सोडून गेले ग मला. हे सगळं कसं घडलं? नीलांबरी प्लीज मला या सगळ्याबद्दल बोलायला लावू नकोस. मला खूप त्रास होतोय. प्लीज एक्सक्यूज. भावनाच्या पत्रिकेतल्या दोषामुळे तिचा पहिला नवरा गेला आणि आता दुसरा नवरा कोण? सिद्धू. म्हणजे तो पण जाणार. सुंठी वाचून खोकला गेला. आता तर भावनाच गाडे पाटलांची सून म्हणून या घरी यायला हवी. कुठे गेले हे? अगं बाई, आलं का माझं चिल्ले पण? बरं कशी दिसतीये मी? सुंदर. काय ग, हाताला काय लागलं एवढा? हाताला किचन मध्ये काम करत होते ना तेव्हा लागलं. अगं बाळा, जपून काम करावं. धावू दे ग ते सगळं सोड. आणि मला सांग, तू एकटी इथे काय करतेस? बाकीचे सगळे कुठे आहेत? भावनाताई, बाबा, हरीश दादा, हो संतोष. हो हो हो, सगळे आलेत. इकडे तिकडे कुठेतरी आहे. खरं तर मी पण तुझ्या बाबांना शोधते. बरं मला सांग, जावई बापू आलेत ना? हो अगं, आलाय तो. त्याचे कुणीतरी कलिग्स भेटणार होते इथे उत्सवात. मग मला तू दिसलीस, मग मी तुला भेटायला आले. अगं हो हो हो. काय चार चौघात कसं वागायचं आता? लग्न झालंय तुझं, लहान नाही राहिली तू आता. लग्न झालंय म्हणून काय तू काय मला रोज रोज भेटतेस ना? अगं माझी राणी ग. बरं आता आईचं एक काम कर. आता ताईला वगैरे शोधायला जाशील ना, तेव्हा जरा बाबा कुठे दिसतायत का बघ. आणि दिसले तर त्यांना म्हणावं आई शोधते तुम्हाला. हो मी जाते, बाबांना शोधून आणते. आणि तुझ्या आधीच मी बाबांना शोधा. हो का? बरं. ही गेले आणि ही आले. हो ना मॅडम, सॉरी म्हणजे मला दिसलंच नाही. नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? माझंच लक्ष नव्हतं. भावना मॅडम, तुम्ही काही शोधताय का? हो, अहो माझ्या कानातल्याची ना फिरकी पडली आहे. मी खूप वेळ शोधतेय पण मला मिळतच नाहीये. फिरकी पडली? कुठे पडली? अहो तेच तर कळत नाहीये. मी खूप वेळ झाला शोधतेय पण मला सापडतच नाहीये. मॅडम तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे ना त्वरित तात्काळ ताबडतोब शोधतो.
सदा मंगल शुभ मंगल सावधान. सापडली. सापडली थँक्यू अरे खरंच खूप थँक्यू. अहो हे कानातलं ना मला माझ्या आईने गिफ्ट केलं होतं. अहो थँक्यू नका म्हणू भावना मॅडम. या सिद्धूला ना हक्काने कामं सांगा आणि अशी कामं करताना तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर मी आयुष्यभर फिरक्या शोधायला तयार आहे. भावना मॅडम